आपलं आजचं भजन ऐकूया. हरिओम. माता भवानी काली माता भवानी काली माता भवानी काली दुर्गा गौरी विघ्ननाशिनी सुमनाशिनी माता भवानी काली माता भवानी काली दुर्गा गौरी विघ्ननाशिनी सुमनाशिनी माता जगत जननी लक्ष्मी जगत जननी लक्ष्मी ज्ञानदेवी सरस्वती मधुर भाषिणी सुगराहिणी माता भवानी काली माता लक्ष्मी ज्ञानदेवी सरस्वती मधुर भाषिणी सुगराहिणी माता भवानी काली माता भवानी रे राम रे रे म रे म रे राम मरे ही आदिशक्ती माता भवानी
ही विघ्ननाशिनी कशी आहे, सुखदायिनी कशी होईल, ही जगज्जननी कशी आहे, ज्ञानदेवी मधुर भाषिणी, हे सगळं स्वामीजी आज आपल्याला समजून सांगणार आहेत. हां, हे कसे होऊ शकेल त्याचा वर्णन आजच्या समासात आहे. पण आधी आपली आपण प्रार्थना म्हणूया. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला आजपासून नवीन समाज सुरू होत आहे ना. त्या नवीन समाजाचं नाव आहे शिवशक्ती निरूपण. हं, गूढ बीजरूप वासना संसार समजण्यासाठी हे समास आहे. त्याची मला असं वाटतं गेल्या वेळी आपण रूपरेषा फक्त बघितली होती की पहिल्या 1 ते 6 ओव्यांमध्ये ब्रह्माचे अगुणी वर्णन आहे. हं, ब्रह्माचे अगुणी वर्णन आहे. हं, शक्तीची त्यानंतर विविध रूपे आहेत त्याच्यानंतर सांगायला. आणि बघ त्यानंतर पिंडाचे म्हणजे आपले जीवरूपाचे ब्रह्मामध्ये काय स्थान आहे, आणि शिवशक्ती ही आपल्या मानवी याच्यामध्ये स्त्री पुरुष रूपामध्ये कशी बघतात संत, त्याचं वर्णन आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाच्या ओव्या, या शिवशक्तीपासून साधकाला काय शिकायचं, ते फार महत्त्वाचा भाग या ओव्यांमध्ये आहे. तर आपण आता बघूया. शिवशक्ती निरूपण, ब्रह्माचे अगुणी वर्णन. तर तुम्ही म्हणाल हे अगुणी वर्णन काय आहे, तर अगुणी कसं काय, काय म्हणजे आता असं आहे, आपण जिथे आहोत तर तिथल्या रूपाने हे नाही असं सांगायला लागतं आपल्याला समजण्यासाठी. ते कसं, ते मला काय आठवलं माहिती आहे का, खूप वर्षापूर्वी, काही वर्षांपूर्वी एकांच्या घरी एक थँक्स गिव्हिंगच्या निमित्ताने गेलो होतो. तर तिथे त्यांचा जो पहिलीतला मुलगा होता, त्याचा एक काय मावस भाऊ म्हणा, नातेवाईक आला होता. तो कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता आणि त्यांची दोघांची ओळख होती. तो आला होता. तर तो पहिलीतला मुलगा त्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा मुलगा होता. त्याला काय विचारतो की, कारण तो आधीपासून ओळखत होते एकमेकाला. तो म्हणतो, मग आता तुझी शाळा कुठे आहे, इथे कसा आहा तू. म्हटलं नाही, मी शाळेत नाही, आता मी कॉलेजला आहे. मग म्हणले तुझं, हो मग तू ह्या गावी राहतोस आणि तुझी आई बाबा तर तिकडे आहेत. हो म्हणला. मग म्हणे तुझं दप्तर कोण भरतं दररोज. म्हणे दप्तर कोण भरतं, दप्तर मीच भरतो. आणि म्हणे तुझा डबा कोण भरतं. म्हणलं नाही. मग म्हणे तुला सांगतो कोण की आज तू हे कपडे घालायचे आणि आज तुझा हा क्लास आहे. म्हणलं कोणी कोणी नाही सांगत. त्याचा मुळीच विश्वास बसला नाही त्या कुठल्याही गोष्टीवरती. म्हणलं हे असं कसं, हे असं कोणी तुला कोणीच नाही सांगत की आज तुला जेवायला काय आहे आणि आज तू कुठले कपडे घालायचे ते सांगत नाही, आणि आज तुला कुठला गृहपाठ आहे का, कुठलं पुस्तक न्यायचं, दप्तर कोणी भरत नाही. अशी कशी काय शाळा तुझी. तर मग आता हे काय झालं, आता त्याला जे समजत होतं ते तसे तो प्रश्न विचारत होता. मग त्यातलं काहीच नव्हतं तिथे, म्हणून काहीच नाही असं नाहीये बरं का.
तर तो त्याच्या आईकडे गेला तर म्हटलं "आ, नाही म्हणे हा माझी गंमत करतोय तर कुठल्या शाळेमध्ये अशी कशी म्हणे शाळा असेल असं त्या आईला म्हणाला. तर ते असू दे. पण आता इथं समर्थ आपल्याला हे नाही हे ह्याला म्हणतात अगुणी वर्ण. हं. तर ह्या दृष्टिकोनातनं ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतराळ निराकार केवळ निर्विकारी अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित असंत नव्हे ते संत सर्व काळ परब्रह्म ते अविनाशी जैसे आकाश अवकाशी न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश न फुटे न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे. तर एक संत सांगताना फार छान समजावून सांगत असत. ते म्हणले त्याचं याची महती काय गायची ते आहे शाश्वतच आहे त्याचं काय इतकं महत्व नाही म्हणले शाश्वत आहे म्हणून तर त्याचं महत्व आहे. म्हणजे तुम्ही घट कसा बनवता म्हणजे घट प्रयत्न लागतात की नाही घट बनवायला खूप कला लागते. हं. आता बघा इथे अं, गीताताई चुंबळेताई येथे आहेत त्यांनी पुष्कळ ते घट कसे बनवायचे याचं एक इकडे क्लास आहे. तिथं ते व्हीलवर शिकवतात ते. ते फार कलेचं काम आहे जी कष्टाचं आणि चिकाटीचं काम आहे. पण त्याला कला लागते. पण म्हणले मग त्यात समजा त्यांनी घट बनवला मग असं म्हटली का की नाही थांबा थांबा घट बनवला अजून त्यात आता अजून त्यात आकाश घालायचंय असं होईल का कधी? नाही नाही ते घट बनवलं ते आकाश आधीच होतं. तर आम्ही काय केलं त्याच्या आजूबाजूला मातीचा गोळा रचला. हं. मग ते काय झालं? आकाश. हा पण ते आकाश नाही मग त्याला घट बाजूने त्याला बंदिस्त केल्या कारणानं ते काय झालं तो घट झाला आहे आकाशच. पण बनवलं काय घट आपण घट बनवू शकतो बरं का आकाश नाही बनवू शकत आणि आकाश बनवू शकत नाही आणि आकाश आहे म्हणूनच ते घट पण आहे. आकाशच नसतं तर घट बनवता आला असतं का त्या घटाचा काही व्यवहार उपयोग झाला असता का? नाही. त्या महात्म्याला कोणी विचारलं असायचं काय व्यवहारात उपयोग आहे आकाश अविनाशी जैसे आकाश अवकाश त्याचं काय न फुटे न तुटे सावकाश जैसे तैसे आहे अहो म्हणूनच आहे. या सगळ्याचं महत्व आहे म्हणून ते शिकवून घ्यायचे त्याचा संबंध रामदास स्वामी आपल्या सुखाशी जोडणार आहे. जे आपण भजनात आधी ऐकलं तसं त्यात आपण बघूया हां. आणि हे नसेल तर अतिशय भ्रमित अवस्थेमध्ये जीवन जगतो जगू असं समर्थांचं सांगणं आहे. ठीक आहे आता आपण पुढेच येथे पण म्हणले हे कसं आहे इथे ज्ञान ना अज्ञान तेथे स्मरण ना विस्मरण तेथे अखंड निर्गुण निरावलंब तिथे कुठलाच गुण नाही. बघा गुण आला की द्रव्य पण येईल मग त्याचं अविनाशित्व दूर जाईल. पण म्हणून म्हणे इथे काही नाही आहे. हे आपल्या परिभाषेत आपण ज्याला ज्याला ज्ञान समजतो की आपण ज्याला ज्याला अज्ञान समजतो ते इथं काही नाही. उदाहरणार्थ आपण हे मागे दृष्टांत बघितला आहे. आपण समजा सूर्याला कोणी विचारलं की तुला काळोख म्हणजे काय माहिती आहे का? नाही, सूर्य म्हणे नाही भाऊ मी कधी बघितलंच नाही काळोख मला काय माहिती. कारण त्याचा स्वभावच प्रकाश आहे. मग जर काळोखच नसेल तर प्रकाश ही संज्ञा काही म्हणायची जरूर तरी आहे का? नाही. प्रकाश म्हणून या अर्थाने तिथे केवळ अखंड निर्गुण निरावलंबी आहे. ते हां ते आलीच पुढे ओवी आहेच. तेथे चंद्र सूर्य ना पावक नवे काळोखे ना प्रकाशक उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म त्याला कुठलीही उपाधी नाही. ते एक महात्मा खूप सुंदर हा दृष्टांत आपल्या मनामध्ये उतरवण्यासाठी म्हणत असत. तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करा आपण झोपेतनं जागे कसे होतो. झोपेतनं जागे येताना आपल्याला आधी आपली जाणीव होते. मग म्हणे ती जाणीव कुठे असते? मग ती जाणीव नाही आपण म्हणतो झोपताना आपण झोपी गेलेलो असताना आपली ती जाणीव
मी आहे, माझं शरीर आहे, मी आता बसलोय, मी बोलतोय, मी ऐकतोय, जेवतोय, जे पण काय आपल्या आहे संवेदना, ते कुठलंच झोपेत नसतं. मग जागा झाल्यावरती म्हणजे असं असतं का की तुम्ही जी जाणीव नव्हती म्हणजे तुम्ही नव्हतातच का? नाही, आपण होतो. मग गाढ झोप, छान झोप कशाला म्हणतात? की जर कुठलीही जाणीव नव्हती, पण जाणीव नव्हती, पण ते जाणीव तत्व होतं की नाही? हां, जाणीव. असं नाही बरं का की मी मी जागा म्हणजे मला जाग आली आणि मग मी कुठनं तरी जसा चष्मा घालतो तशी जाणीव घेतली, असं असं नाही आहे. चष्मा घातल्यावर दिसेल बाजूला नीट, समजा आपली दृष्टी तशी जशी असेल तशी. म्हणून या सगळ्या काय ते म्हणतात उपाधी आहे. तुम्ही मूलतः जाणीव तत्व आहात. हम्म. मी जाणीव तत्व आहात. मग आता इथे म्हणले पण ह्या जे निरुपाधिक आहे त्या निश्चल चैतन्यामध्ये जणू काही त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली. निश्चळी स्मरण चेतले त्यास चैतन्य ऐसे कल्पले गुणासमत्वे झाले गुणसाम्य ऐसे. म्हणजे या ओव्या सहाच ओव्या, पण ते जरा समजायला आकलन व्हायला थोडा आपलं त्याच्यात थोडा विचार करायला लागेल. पण एक प्रश्न आहे. हो, पण आत्ताच या चौथ्या ओवीत म्हणला तिथे स्मरण नाही, विस्मरण पण नाही, आणि नंतर लगेच सहाव्या ओळीत म्हणतात त्या निश्चळी स्मरण चेतले. म्हणजे असं कसं काय? एकदा म्हणतात स्मरण नाही आणि एकदा म्हणतात निश्चळी स्मरण चेतले. हे काय आहे? तर आता आपण असं बघू. ह्या ज्या ओव्या आहेत ना, त्या अगदी उपनिषदातलं भाषांतर आहे. पण भगवद्गीता अशी आहे, ती भगवद्गीता व्यवहार उपनिषदाच्या ज्ञानाला कुठलाही तडजोड न करता व्यवहार कसा व्हायचा हे गीतेची एक विशेषता सांगतात. तर आता आपण गीतेमध्ये बघू की अर्जुनासारखीच आपली पण स्थिती आहे, कन्फ्यूज्ड आहोत, हे सगळं नको वाटतं, कर्तव्य नको वाटतं, वजन त्याचं फार ओझं वाटतं. मग त्या अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली. आता 18व्या अध्यायामध्ये अ, सगळ्यात शेवटची शेवटी 72, मला असं वाटतं 72व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला विचारतात, अरे अर्जुना, तुला मी एवढं सांगितलं, तू लक्ष देऊन ऐकलं का? ऐकलंस का तू लक्ष देऊन? तुला काय समजलं? तर अर्जुन सांगतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मयाच्युत. इथं बघा स्मृती शब्द आहे. नष्टो मोह होता, पण मला स्मृती मिळाली. ही कुठली स्मृती? तर शंकराचार्यांनी इथं या स्मृतीचा अर्थ आत्मतत्व विषयक ज्ञान असा केलेला आहे. शंकर भाषेमध्ये दिलं ही स्मृती लब्ध्वा म्हणजे मला माझ्या मूळ आय बिलॉंग टू आत्मा, मी खरा आत्मा आहे, हे जे आहे ही त्याची त्याला जाणीव झाली. कारण म्हणले आपली सध्या सगळ्या आठवणी मोहरूपातल्या आहेत. की मला माझा अमुक आहे, माझी सगळी आयडेंटिटी मोहरूप आहे. हम्म. तर ते म्हणले ती नाही, आणि हे सगळं भगवंताच्या कृपेने मिळणार आहे. म्हणले स्थितोस्मी गतसंदेह, म्हणजे सगळे संशय फिटले, करिष्ये वचनम तव. हम्म. तसं रामदास स्वामी सांगतात, हे जे निश्चळी स्मरण आहे म्हणजे कुठल्याही उपाधीशिवाय जी मला जाण आहे, किंवा ते महात्म्याने सांगितलं तसं झोपेतनं आलेला स्फुरलेला पहिला विचार आहे, ते म्हणजे जणू माझ्या निश्चळातलं स्मरण आहे. पण म्हणले हे गुणशक्तीची रूपे बघू, पण त्याआधी हे गुणसमत्व काय आहे बघू. हे गुणसमत्व काय आहे? मग निश्चळी स्मरण जाणीव तर समजली, पण त्या जाणीवेबरोबरच गुणसमत्व आलं, गुणसाम्य म्हणतात. तर पूज्य गुरुजी याचं उदाहरण सुंदर देतात आपल्याला आकलन होण्यासाठी. म्हणजे तुम्ही कधी रंगाची पेटी बघितली आहे का? जे आर्टिस्ट असतात तुमच्यापैकी असतीलही पुष्कळ जण आर्टिस्ट. ते रंगाची पेटी असते, त्यात वड्या असतात बघा रंगाच्या. तर त्या रंगाच्या वड्या बघितल्या, मग त्याच्यात काही चित्र असतं का? नाही. पण ते जर रंग एकमेकात मिक्स केले, मग त्यातनं कागदावर रंग किती छटा उमटतात, आणि तो चित्रकार किती सुंदर त्यातनं चित्र निर्माण करू शकतो. पण त्या ज्या रंगाच्या पेटीत असतात ते रंग, ते नुसतं वडीसारखे इतके छोटे छोटे असतात, ते काही त्याच्यातनं काही आकलन होत नाही, काही त्याच्यात चित्र काही नसतं. पण त्यांच्याशिवाय चित्र होत नाही, हेही खरं आहे. हां.
तर हे जे एकमेकात न मिसळलेले रंग आहेत, म्हणजे पोटेन्शियल ज्याला म्हणतात, ते गुण, त्याला गुणसाम्य म्हणतात. ते गुणसाम्य अवस्थेमध्ये ते गुण आहेत. हम्म. ते शक्तीची विविध रूपे काय आहेत ते आपण बघू. ते म्हणले, गगनी आली अभ्रछाया, तैसी जाणीजे मूळ माया, उद्भव आणि विलया वेळ नाही. बघा आता इथे ईस्ट कोस्टला किती ॲटमॉस्फिअरमध्ये वादळ, किती क्षणात बर्फ, वादळ केवढं चालू आहे ना. जसं येतं तसं जातं, पण उद्भव आणि विलया वेळ नाही. निर्गुणी गुणविकारू, तोची षड्गुण ईश्वरू. ह्या ज्या मूळ शुद्ध जाणीवेमध्ये हा जो जणू काही गुणविकार उमटला, म्हणजे ते जणू काही त्या रंगाच्या पेटीतले रंग आता व्यक्त व्हायला लागले कॅनव्हासवरती. त्यालाच म्हणे हे षड्गुणेश्वर हा जो भगवान आहे, त्यालाच त्या अर्धनारी नटेश्वर म्हणणार आहेत. कारण का, आज त्यांना समर्थांना आपल्याला शक्तीचं निरूपण करायचं. ही शक्ती जगामध्ये शक्ती शक्ती दिसते, कारण या 1 ते 6 ओव्यांमध्ये अगुणी वर्णन केलं, पण त्या छोट्या मुलाला जसं आकलन झालं नाही, तसं हा ह्याची कुठली नवीन शाळा आहे त्याला काही कळलं नाही, तसं आपल्याला आकलन होत नाही अगुणी वर्णन. म्हणून आपल्याला ते सांगतात की पुन्हा एक वेगळ्या तऱ्हेने सांगतात, अर्धनारी नटेश्वर म्हणले. पण आधी हा शब्द जो समर्थांनी वापरला, षड्गुणेश्वर, हा फार काय म्हणायचं खोल शब्द आहे. याचा संदर्भ विष्णू पुराणामध्ये याची व्याख्या आलेली आहे. या भगवंत, आपण म्हणतो ना भगवंत भगवंत, तर भगवंत म्हणजे कोण? त्याचा एक सुंदर श्लोक आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य, वीर्यस्य यशस श्रियः, ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति गणा. ही 6 इंडिकेटर्स आहे. काय आहेत हे? षण्णाम भग इति गण. ऐश्वर्य आहे, समग्रत्व आहे म्हणजे पूर्ण अखंड प्रभुत्व आहे. त्याला अपरिमित शक्ती आहे. हम्म, त्याचं यश दिव्य आहे, त्याची कीर्ती समृद्धी संपूर्ण आहे, त्याची कुठली त्यात उणीव नाही. आणि त्याच्यात दोन्ही आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य आहे. हे सगळं पूर्ण ज्ञान पूर्ण वैराग्य आहे. हे 6 गुण, हे भाग किंवा हे 6 गुणांनी युक्त ते भगवान. आपण कसं म्हणतो गुणवान, कीर्तिवान, हं, धनवान, धन असलेला, तसं हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणतात भगवान. बघा किती सुंदर डेफिनेशन आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य, वीर्यस्य यशस्य श्रियः, ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति गण. ते हा षड्गुणेश्वर भगवान कसा आहे, त्याला समर्थ आपल्याला समजून सांगणार आहे. तीच हा गुण आहे. आता सगळं ऐश्वर वैभवाला शक्ती लागते की नाही. आदिशक्ती शिवशक्ती, मूळी आहे सर्वशक्ती, तेथे ऊन पुढे नाना व्यक्ती, म्हणजे नाना डायमेन्शन्स निर्माण झाल्या. तेथून पुढे शुद्ध सत्व, रजतमाचे गूढत्व, तयासी म्हणजे महत्तत्व, गुणक्षोभिणी. या युगाची म्हणा सुरुवात या गुणक्षोभिणी मूळ मायेपासून झाली, ज्याच्यामध्ये सत्वगुण, सत्व रजोतमगुण मूळ रूपात होते. हे आपण आधीच्या दशकात बघितलेलं आहे. ते म्हणे मुळी असेची ना व्यक्ती. तर त्यात प्रश्न विचारतात या सगळ्या 7 ते 10 ओव्यांवरती जणू काही शिष्य प्रश्न विचारतात. म्हणले, अरे शिष्य म्हणतात, ओ स्वामी, हे मुळी कोणी व्यक्ती दिसत नाहीत आम्हाला, तिथे शिवशक्ती कशी येईल? शिवशक्ती मग ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे. समर्थ म्हणतात, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. ते व्यक्त होत नाहीत म्हणून नाहीच आहेत असं नाही. ते व्यक्त होत नाहीत. किंवा त्या मुलाला म्हणलं, हे अशी कशी शाळा असेल, तू काहीतरी माझी मजा करतोयस, पण म्हणून त्या मुलाला समजत नसेल म्हणून ती शाळा नाहीच असं नाही काही. तसे म्हटले सावधान असावे. मग काय सांगतात की आपलं ब्रह्मांडामध्ये स्थान किंवा आपलं ओरिजिन सांगतायत बरं का समर्थ आता.
ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधोर्ध पाहता निवाड कळू येतो. म्हणजे ज्ञानदृष्टीने हे सगळं सर्व जग हे मिथ्या आहे, फक्त शुद्ध जाणीव ही खरी आहे, हे ज्ञानमार्गाचा जो अधिकारी आहे तो असं म्हणेल. भक्त काय म्हणेल? ही सगळी विश्व हे भगवंताच्या शक्तीचा खेळ आहे. जे जे मला दिसतं ते भगवंताच्या शक्तीचाच एक खेळ आहे असं भक्त म्हणेल. किंवा ज्ञानी म्हणेल हे सगळं मिथ्या आहे, एक ना एक दिवस जाणार आहे, खरं सच्चित आनंद चैतन्य ते खरं आहे. पण म्हणजे तुम्ही कुठल्याही कसाही विचार करा, हम्म, सृष्टीकडून करा, आत्मबुद्धीकडून करा, कसाही करा, तुम्हाला कळ कळायला पाहिजे विवेकाने. कसं? तर ते एक आपल्याला उदाहरण देतात. बीज फोडून आणले मना, फळ असतं ना, कलिंगड म्हणा, टरबूज, किंवा काय आज आपण दृष्टांत बघणार आहोत वटवृक्षाचं बीज, ते आणलं तेथे, बीज फोडून आणले मना, तेथे फळ तो दिसेना वाढत. पण ते बीज फोडून पाहिलं तर त्यात फळ नाही. पण ते बीज पेरलं जमिनीमध्ये, त्याला पुढे वाढल्या वृक्ष झाल्यावर केवढी फळं येतात त्याला. मग फळ फोडिता बीज दिसे, बरोबर आहे, पण बीज फोडिता फळ नसे. हं, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. हा विचार केला मात्र पाहिजे. आता ह्या ज्या ओव्या आहेत ना, त्या अगदी छांदोग्य उपनिषदातल्या 6व्या अध्यायातल्या 12व्या ह्याच्यावरती, खंडाच्यावरती गोष्ट आहे. त्यात ती गोष्ट फार आपल्यासारखंच आहे बरं का, रंजक आहे. तो श्वेतकेतू जो विद्यार्थी होता, हं, ती बघायची का गोष्ट थोडक्यात. तो श्वेतकेतू जो होता, तो गुरुगृहाकडून घरी आला परत, आणि आला तो म्हणजे असं म्हटलं, हां आता मी शिकलो सगळा मस्त, मला काय येत नाही, आता मी अजिंक्य पद मिळवीन. तर त्याचे वडील त्याला म्हणले, अरे अरे अरे, हे ज्ञान तू सगळं मिळवलंस ते अजिंक्यपद मिळवण्यासाठी नाही, ते तू स्वतः सुखी होण्यासाठी ते ज्ञान होतं. हं, तर सगळं सुख सच्चित आनंद तुझ्यातच आहे. हे हे तुला कळलं नाही का, की जे कळल्याने सगळं सगळं ब्रह्मांडाचं बीज उकलतं, ते तुला कळलं नाही का? तो शिष्य फार मजेशीर उत्तर देतो, आपलंच प्रतिबिंब आहे. ते मला कधी जाणवलं. एक जण म्हणले, का तुम्ही कुठे दिसत नाही हो, रविवारी कुठे जाता? म्हटलं असं इथे एक मिशन आहे, म्हटलं तिथे शिकवायला जातं. काय? नाही, त्यात काही मला इंटरेस्ट नाही म्हणले. त्यात काय आहे म्हणे सगळं. म्हटलं असं कसं? नाही नाही म्हणे, तुम्ही पण हे सगळं म्हणे हा अंधविश्वास आहे, आणि तुम्ही पण अंधविश्वासच पसरवता, तिकडे जाताय तुम्ही. म्हटलं आता बघा बा, तुम्ही विचार करा. हे तर हा हा उत्तर काय हे, हा विचार वेदांताला नवीन नाही बरं का. मला असं माझा अपमान झाला किंवा असा कसा उद्दाम मनुष्य असं मला मुळीच वाटू नये साधकांना, म्हणून ही कथा मला आणखीन आठवली. तर श्वेतकेतू म्हणतो, तोही आपल्यासारखाच आहे आणि ही उपनिषदातलीच गोष्ट आहे. तो म्हणतो, छे छे म्हणे, मला हे माझे गुरुजन श्रेष्ठ होते खरे, पण बहुतेक म्हणे त्यांना हे काही माहीत नसावं. तर त्याचे वडील म्हणतात, माहीत नाही असं कसं म्हणतोस तू त्यांना? का म्हणे, त्यांना माहिती असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला. त्यांनी नाही सांगितलं, पण म्हणे तू विचारलंस का त्यांना? मी मी नाही विचारलं. हां, तर याचा अर्थ असा की तुमच्या आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न झाल्याखेरीज या विवेकाने एक एक पुस्तक वाचत होतो सायकॉलॉजीचं, त्याच्यामध्ये तो काय म्हणतो सायकॉलॉजिस्ट, म्हणजे तुम्हाला जर आता असं आहे, हे ॲफ्लुएंट कंट्रीमध्ये हा प्रॉब्लेम आहे बघा, की सगळं मला चहूबाजूनी सगळं आहे, खायला प्यायला सगळं आहे, पण मी सुखी नाही. मग तो काय म्हणतो, की तुम्ही आतापर्यंत 20 वर्षापासून, तरुण असल्यापासून आत्ता आता किती 40शीत 50शीत असाल, म्हणजे तुम्हाला काय काय हवं होतं तेव्हा त्याची एक लिस्ट बघा. मग करा लिस्ट. मग ती सगळी पुरी झाली ना तुमची लिस्ट? हां झाली, म्हणजे खोडा ते सगळं, लिहा आणि खोडा, आणि विचार करा. हां म्हणली, ही सगळी लिस्ट खोडली आणि झालं सगळं पूर्ण, तरी मी सुखी नाही.
मग कोणी यातनं निष्कर्ष काय काढला पाहिजे, की मी समाधान मी दुसरीकडे कुठेतरी शोधलं पाहिजे, बाहेरच्या जगात नाही. हां. तसं तो म्हणतो, पण तू असा का नाही विचार कर, की मी इतक्या गोष्टी बाहेर मला सुख नाही मिळत आहे, मी आतमध्ये जायला पाहिजे. तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी, तो ही शक्ती, मूळ शक्ती आनंददायी आहे. तर बघूया तो संवाद आपण बघूया. तर म्हणतो त्याला, तो कसा म्हणला, माझ्या शिक्षकांना माहीत नसणार म्हणले. कारण त्यांना जर माहिती असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला. ते म्हणले, अरे पण तू विचारलंस का? तर ह्या ज्या ओव्या आहेत ना, बीज फोडून आणले, बरोबर तेवढाच फक्त भाग आपण या प्रसंगातला बघू, की त्याचे वडील सांगतात, की त्याला एक उदाहरण देतात. तो बघूया. सभी को जोड़ने वाली वो चेतना ही सत्य है। उसी से तुम बने हो। तत् त्वम असि। तात, तो फिर इस एक और अविभक्त अस्तित्व से विविधता से भरे संसार ने कैसे जन्म लिया? जाओ, तुम किसी बरगद के पेड़ का एक फल लेकर आओ। जो आज्ञा तात। तात, यह रहा फल। हम्म, आओ बैठो। इसे तोड़ो और बताओ इस फल के भीतर क्या है। इसके भीतर सैकड़ों छोटे छोटे बीज हैं। एक बीज को तोड़कर देखो, क्या है इसके भीतर। मैं इसके भीतर कुछ नहीं देख सकता तात। इस सूक्ष्म तत्व जिसे तुम देख नहीं सकते, इस तत्व की सूक्ष्मता से ही इस विविधता, शाखाओं, फूलों और फलों के साथ समूचे बरगद का जन्म हुआ। वैसे ही अनुभूति से परे अविभक्त अस्तित्व से ही इस सारी सृष्टि का जन्म है। उसके बाद हम्म. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. हे हे तो म्हणतो, तुला जे दिसत नाही त्याच्यातच गुप्तपणे सुप्तपणे आहे, पण हे नाही असं मानू नकोस. हां. तर बघा, एक आमचं इथे तिसरीच्या मुलांचा जो वर्ग आहे त्याला भागवतामधल्या कथा आहेत, त्याच्यामध्ये असुर एक येतं, नाव असुर. हं. तर ते एका मुलाने विचारलं, हे सगळे म्हणे असुर देवानी मारले, मग ते आता कुठे आहेत? तर तर त्या तर त्यांना नाही हे सांगितलं मी, त्यांच्या आईवडिलांबरोबर मीटिंग होती गेल्या वेळी, पॅरेंट टीचर म्हणे माझा मुलगा असं विचारतो. ते म्हटलं, अखंडानंदांनी असुर शब्दाची व्याख्या असुषु रमते इति. असू म्हणजे आपली इंद्रिय, आपल्या इंद्रियांमध्ये जे रमतात ते असुर. मग आपण सगळे असुर आहोत. पण आपण म्हणून नाही नाही, ते ठीक आहे, व्यवहारापुरतं तर मला माझ्या इंद्रियांचा आश्रय घ्यायला पाहिजे, पण ह्याच्या पलीकडेही काही आहे, जे आहेत. हां, त्याचा ते महत्त्वाचं आहे, हे समर्थ आज आपल्याला सांगताय. की याच्या पलीकडेही काही आहे. म्हणले, तसंच नरनारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसदा विशद होतील कैसी. आता हे बीजाचं समजलं, शिष्य म्हणतो, बीज आणि फळ, झाड ते समजलं, पण माझ्यामध्ये कुठे भेद आहे? नरनारी हा भेद कुठून आला? नरनारी भेद मला माझ्या आयुष्यात जो दिसतो, फळाचं समजलं, बीज आणि फळ, पण तो कसा येईल? आता बघा, नाना बीज रूप कल्पना, तीत काये एक असेन, काय नाही त्याच्यामध्ये, सूक्ष्म म्हणून भासेन.
एकाएकी. मग बीजामध्ये आता झाडामध्ये ज्या सुप्त ज्या तऱ्हेचा आकार घेणार आहे त्याला आपण वासना नाही म्हणत. कारण का, वासनेचं असं आहे, वासना आपल्याला वळवण्याची मनुष्य देहामध्ये आपल्याला शक्ती दिली आहे. झाडाला ती शक्ती नाही. जामुक झाड आहे, त्या आंब्याचं झाड कोय पेरली की त्या आंबाच येणार, दुसरं नाही येणार. पण आपल्या वासना ज्या आहेत त्या आपल्याकडे त्याच्याशी आपलं अभ्यास करायची, त्याचा शोध करून त्या त्यांना सुमार्गाला लावायचं आपल्यात शक्ती आहे. म्हणून त्यांना वासना म्हणतात. सुप्त इच्छा. स्थूळाचे मूळ ते वासना, ते वासना आधी दिसेना. मग म्हणले स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही. जे स्थूलापेक्षा सूक्ष्म आहे ते कळायला कठीण जातं. तर म्हणले कल्पनेची सृष्टी केली भगवंतानी. आता ही मानवी कल्पना आहे, ती त्याने भगवंतावर लादली. कल्पनेची सृष्टी केली, ऐसी वेदशास्त्रे बोलली. पण म्हणले वेदशास्त्राने आपल्याला समजण्यासाठी ही कल्पना सांगितली, पण आपल्याला दिसत नाही म्हणून ती मिथ्या केली न पाहिजेत की आपण. ते का म्हणले त्याचं कारणही लगेच सांगतात. पडदा एका जन्माचा, तेथे विचार कळे कैचा. परंतु गूढत्वा नियमाचा ठावा आहे. गूढ आहे हे नियम समजायला कठीण आहेत. आणि हे म्हणले एका जन्माचं नसतं. हं ते आपण बघा, मी वारंवार माझ्या मनाला आठवण देतो की काहीतरी पुण्यकर्म गेल्या जन्मी केलं असणार, म्हणून मला हे दासबोधाचा अभ्यास करायची बुद्धी आणि गुरूंनी आज्ञा दिली. हं, तर हे शिवशक्ती. आता हे त्यांनी सिद्धांत सांगितलं की पिंडामध्ये आहे, वासना रूप आहे, हे एका जन्मी शक्य नाही, आणि ते गूढ आहे. आणि ह्या भगवंत आणि कल्पनेची, देवाने त्याच्या कल्पनेत नाही सृष्टी निर्माण केली अशी वेदशास्त्रांमध्ये आहे. तर ही जी वेदवाणी जी सांगितली, ही सगळी शक्तीचं जे रूप आहे तेच संतांनी अनेक देवी रचनांमध्ये त्यांनी मांडलं. तर एक आपण आज असं भजन ऐकणार आहोत की जे रामकृष्ण परमहंस, त्या कथामृतम जर आहे, तुम्ही गॉस्पेल जर रामकृष्ण जर तुम्हाला परिचित असेल, त्यामध्ये हे भजन वारंवार येतं. ते देवीचं भजन म्हणत असत. एका ठिकाणी तर असं वर्णन आहे की विवेकानंद अत्यंत निराश होऊन रामकृष्णांकडे आले तिथे, आणि कोणाशी न बोलता ते जमिनीवर उतारणे पडले होते. पोटावर पडले होते, पाठवरती. आणि तर रामकृष्ण सगळ्यांना वाटलं हा असं काय, ह्याला काय झालं, म्हणजे त्याच्या संसारातल्या घरी कुटुंबामध्ये अडचण होती. रामकृष्ण त्यांच्या भावावस्थेत, समाधी अवस्थेत ते त्या विवेकानंदांच्या पाठीवर बसले. आणि पाठीवर बसून आता जे आपण भजन म्हणणार आहोत, ऐकणार आहोत, ते भजन त्यांनी म्हटलं की ते म्हणले जणू काही सिंहावर बसून, विवेकानंद सिंह त्या सिंहावर बसून देवी हे गाणं म्हणतेय. हां, ते गाणं बंगाली आहे, पण त्याचा अर्थ आपण अगदी सोप्या शब्दात बघू. ही ज्ञानी रचना आहे. ते म्हणले नमो 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 गौरी नमो नारायणी. माझ्या दुःखी दासावर तू दया कर की मला तुझे गुण कळतील. मग ती कशी आहे बघा रामकृष्णांची ही देवी. ती म्हणली तू रामरूपात धनुष्य बनलीस, कृष्ण रूपात तू बासरी बनलीस, आणि शिवरूपात तू पार्वती बनलीस. एलोकेशी म्हणजे ज्या स्त्रिया, केस मोकळे सोडलेली विवाहित तरुण स्त्री, असं एलोकेशी बंगाली. त्यांना मी विचारलं त्याचा अर्थ काय, तर ते म्हणले म्हणजे पार्वती. हां, तर म्हणले तुला मी तुला मी काय म्हणू, तुला पुरुष म्हणू का स्त्री म्हणू, कोण म्हणू, तुला मी काहीच म्हणू शकत नाही. मग तेच तू यशोदेला, यशोदा देवीच्या देवीने प्रार्थना केली, आणि तू तिच्या तिच्या पोटामध्ये कृष्ण रूपाने तुम्ही आलात. तुम्हाला मी काय म्हणू. दुर्गा. आता पुढचे शब्द आहेत, फक्त 2 शब्दांवर आपण बघू. कखनो पुरुष होवा कखनो कामिनी. म्हणजे असं कसं म्हणू, मी पुरुष म्हणू का स्त्री म्हणू, काय म्हणू तुला या शक्तीला.
किंवा तू संध्याकाळ आहेस, म्हणजे दिवस आणि रात्र संपायच्या मधली वेळ, पहाट उषक काल आहे का संध्याकाळ म्हणू, का दिवस आहे म्हणू, का रात्र म्हणू, तुला काय म्हणू? तुम्ही संध्या तुम्ही दिवा तुम्ही गो यामिनी. बघा त्यांचं किती ज्ञानयुक्त भजन आहे. तर ते आपण भजन अ, ऐकूया. हे भजन वारंवार येतं कथाप्रसंगांमध्ये, पण आपण एक आपल्या डोळ्यासमोर इमेजरी प्रकट केली ना, की असं घडलंय, विवेकानंद आलेत, रामकृष्ण हे भजन म्हणतायत, हं, आणि याचा अर्थ हा आहे. आता बघा. নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, দুঃখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, দুঃখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। রাম রূপে ধরো ধনু, কৃষ্ণ রূপে বাঁশি, ভুলালি শিবের মন মা হয়ে এলো কেশি। কখনো পুরুষ মা কখনো কামিনী, নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, মুখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। যশোদা পুজিয়েছিল জবা বিল্ল দলে, মনোবাঞ্ছা পূর্ণ কইলি কৃষ্ণ দিয়ে কোলে। তুমি সন্ধ্যা তুমি দিবা তুমি গো যামিনী, নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, দুঃখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। দুর্গা 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 বলে যে বা পথে যায়, শুলো হস্তে শুলো পানি রক্ষা করেন তাই। পার করো ও মা কালী কালের কামিনী, নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, দুঃখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। যেখানে সেখানে মরি মরি গোপী পাকে, যেখানে সেখানে মরি মরি গোপী পাকে। অন্তকালে জিহ্বা যেন দুর্গা বলে ডাকে, কৃপা করে দিও মাগো রাঙা চরণ দুখানি, নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, দুঃখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। নমো 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 গৌরী নমো নারায়ণী, দুঃখী দাসে করো দয়া তবে গুণ জানি। बघा, तुम्ही संध्या तुम्ही कोण आहात? तुम्ही म्हणजे तुम्ही आपल्याला कळण्यासाठी शिवशक्ती रूप सांगितलं, पण तुम्ही खऱ्या कोण आहात? तर इथे हे सांगितलं हे तर ठीक आहे, पण बघा आपण या पहिल्या समासामध्ये आपल्याला समजण्यासाठी देव आणि देऊळचं रूपक आपण बघितलं होतं, जीव आणि सगुण ब्रह्माचे ओव्या आपण बघितल्या त्या पहिल्या समासात. तर बघा, आता त्यावेळेस समर्थ काय म्हणले होते, की देवानी देवे विण अनुमानेना कोणास देव, देवाची कृपा झाल्याशिवाय कोणाला देव आहे ते समजणार नाही, असं व्यष्टी स्वरूपात म्हणले होते. आणि समष्टी स्वरूपात ब्रह्मांडाच्या वैभवाकडे काय म्हणले होते, तुझी लीळा सर्वोत्तम तूच जाणशी. की तुलाच माहिती तू किती ग्रेट आहेस ते. हां, तर हेच ते म्हणले की दुःखी दासे करो दया तबे गुण जानी. आणि म्हणले अंतकाळी मला तुझं चरणाचा सहारा दे, कृपा करो दियो मागो रांगा चरण दुखानी, तुझ्या अंतकाली तुझं येऊ दे. म्हणजे संतांची भजनं किती ज्ञानपूर्ण असतात.
हां, त्याचा किती गूढ अर्थ त्यात भरलेला असतो. हं, ते आता आपण बघितलं. तर ह्याच संदर्भात शिवशक्ती स्त्री पुरुष आपल्या व्यवहारी लेवलवरती समर्थ सांगतात. त्या आपण ओव्या बघू. हं. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव वेगळाले. दोघांमध्ये तेच चैतन्य आहे, पण त्या शरीर साधर्म्यानी त्या उपाधी आधारे ते स्त्रीचा स्वभाव वेगळा पुरुषाचा वेगळा असं होतं. समर्थ पुढे जरा आपल्याला समजेल अशा भाषेत विनोदाने सांगतात. नवरी स नवरी न लगे, ऐसा भेद दिसो लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळीहून पहावी. वासनेची परी म्हणजे या वासनेच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स, की त्या पिंडामुळे तो भेद झाला. आता असं आहे बघा, की आता आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो ना, तिथे बरेच कुत्रे आहेत. आता कोणी नवीन आले ते त्यांच्या खाली लांबनं जरी कोणी कुत्रा चालत कुत्र्याला घेऊन जाय असेल, तर तो कुत्रा बिल्डिंगमध्ये वरती माहित नाही कितव्या मजल्यावर राहतात, त्यांचा कुत्रा जो धाय मोकळून ओरडतो. का ओरडतो? तर म्हणले, तर व्हेटनरी एक आहे, ते म्हणले त्याला असं वाटतं की त्याच्या टेरिटरीत कोणतरी आलं, त्या कुत्र्यांच्या टेरिटरीमध्ये कोणतरी आलं आणि त्याला ते असुरक्षित वाटतं. मग आता कुत्र्यामध्ये पण तेच चैतन्य आहे, त्याला असुरक्षित वाटतं. मला वाटतं का असुरक्षित? किंवा मी मी आला तर दुसरा कुठला कुत्रा भेटला तर मला भुंका असं वाटेल का? होपफुली नाही वाटणार. पण ते चैतन्य त्याच्या ही वायसी वासनेची पुरी मुळी होऊन पाहावी, मुळात जाऊन पहा. वासना वासना भेद नाही. असुरक्षितता मला पण वाटेल बरं का, पण मी ते कुत्र्याची असुरक्षितता वेगळी आहे, माझी असुरक्षितता वेगळी आहे. तर वासना मुळात अभेद आहे, पण ती अमुक शरीरामध्ये अमुक तऱ्हेनं व्यक्त होते. वासना मुळींची अभेद, देह संबंधे झाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद गेला. हे आपलं जन्मांतरीचं एका जीवाचं दुसऱ्या शरीरात संक्रमण चालू आहे. ते हे सगळे असुरक्षितता वासना हे आहेत, पण त्या त्या ज्या शरीराशी संयोग घडेल तसे हे भेद आपल्याला दिसतात. नरनारीचे बीज कारण, शिवशक्तीमध्ये जाण, देह धरिता प्रमाण कळवाले. म्हणजे उदाहरणार्थ सोप्या शब्दामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या स्वभावामध्ये फरक आहे. का फरक आहे? तर म्हणजे त्या शरीरात प्रेम अशा तऱ्हेनं व्यक्त होतं. त्याची उदाहरणं आज आपण बघणार आहोत पुढच्या ओव्यांमध्ये. आता हा विचार आपण पुढे उलगडत जाणार आहे. पण त्यांनी एकमेकांविषयी दुस्वास किंवा असं लेबलिंग करायचं नाही आहे. पुरुष असेच, स्त्री अशीच, असं असं नाही आहे. नाना सगळ्यांच्या प्रीतीच्या वासना आहे, नाना प्रीतीच्या वासना. पण म्हणले एकाचे एकास कळेना, पण तीक्ष्ण दृष्टीनं जर पाहिलं अनुमाना काहीसे येते. तीक्ष्ण दृष्टीने पाहिलं तर काही थोडं कळतं. तर श्वेतकेतू आधी कसं म्हणत होता, मला शिक्षकांनी नाही सांगितलं मला, किंवा ते बीज आहे, ह्या बीजामध्ये काहीच नाही आहे. काहीच नाही, नाही विचार करा. तर याच्यावर तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे बघा. त्यांनी हे नरनारीमध्ये विचार केला पाहिजे, आणि विचार न करता केलं तर कसं दुःख होतं. तर म्हणले, एका कानडी स्त्रीनं मराठी नवरा केला, कानडीने केला मराठी भ्रतार. ते म्हणले एकाचं दुसऱ्याला काही कळायचं नाही हो, एकाचे उत्तर एका नाही. हां, तर तुकाराम महाराज म्हणतायत, मला तसं करू नको देवा, तैसे मज नको करू कमलापती, देई मज संगती सज्जनाची. हां, मला संत संगतीमध्ये ते कसं जे दिसत नाही ते समजण्यासाठी देई संगती सज्जनाची. हां, मग दृष्टांत देतात. तिनं त्याला म्हणलं, तिने पाचारिले इलबा म्हणून, म्हणजे इकडे ये, येरू पळ काढे तेथून या. तर तो पळून गेला. मग शेवटी निगमनाची जे शेवटचं कडवं आहे फारच सुंदर आहे.
ही फार ऑफ कोटेड ओवी आहे ही. क- पद आहे त्यांच्या अभंगातलं. तुका म्हणे ये राजे विच्छिन्न, तेथे वाढे क्षीण सुखापोटी. आहा, हे जे म्हणले नाना प्रीतीच्या वासना, एकाचे एकास कळेना. तर कायम आपण बघत राहिलो तर भेदच दिसतील. पण तसं बघायचं नाहीये. दोघांना प्रत्येक जीवाला सुख पाहिजे. पण म्हणलं तिथे येरा जे विच्छिन्न, तेथे वाढे क्षीण सुखापोटी. हा, ते हे असं होऊ नये बघा. तेथे वाणे क्षीण शिकापोटी तुकाराम महाराज म्हणले. समर्थ म्हणले एकाच एकाच कळे ना. अर्थ एकच आहे दोघींचा. पण पुढे काय म्हणतात? आहा, बाळकास वाढवी जननी. हा, फरक आहे ना. समर्थ म्हणतात मी कुठे म्हणतो फरक नाहीये. बाळकास वाढवी जननी, हे तो नवे पुरुषाचेनी. उपाधी वाढे जयेचेनी, ते हे वनिता. ते एक महात्मा सांगत असत. ते म्हणले मुलगं जेव्हा रडत नसतं, सगळं ठाक ठीक असतं, तेव्हा ते वडिलांचं असतं. मग रडकं मूल आलं की ते म्हणतं आईकडे आणून देतात. म्हणजे बघायला काय झालं, बघायला काय झालंय. त्याला पेशन्स नसतो पुरुषाला. हं. वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतकी माया कोठेच नाही, माते वेगळी. नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गोवू जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची. हे सगळं त्यांनी सांगितलं. तर माझ्या मनामध्ये हे काय आलं, की हे म्हणलं मी मनात विचार करतो ह्याचा भगवंताशी संबंध कसा असेल. आई देवाला मुलाला वाढवते वाढवते. हा, हे पुढचं सांगण्याआधी एक आठवण सांगतो. गुरुजींबरोबर सत्संग चालू होता. तेव्हा एका नवरा बायको दोघे आले होते. तर ते त्यांची मुलं आता मोठी झाली, केलेत कुठे. तर नवरा सांगत होता, ही म्हणे फार भारी आठवण काढते त्यांच्या मुलांची. तर गुरुजी म्हणले ते साहजिक आहे. म्हणे म्हणे म्हणीला त्या गृहिणी होते ते म्हणले नाही म्हणे मला वाईट वाटतं की मला माझी एवढी माया का मला कमी का करता येत नाही. तर गुरुजींनी जे उत्तर दिलं ना, इट वॉज एन आय ओपनर. ते म्हणे भगवंतांनी तुम्हाला ही स्त्रीला ही माया दिलेली आहे, की तीच त्या त्या ती म्हणे जी माया होती, माया म्हणजे प्रेम या अर्थाने, आपुलकी या अर्थाने, त्यानेच तुम्ही लहानाचं मोठं तुम्ही केलं. नाही तर म्हणे तो मूल मोठं कसं झालं असतं. हं, तुम्ही त्याला दिवस रात्र मुलाला लहानाचं मोठं केलं हे त्यावेळेस जरूर होतं. म्हणून म्हणे ही सुप्त शक्ती आईमध्ये विकसित झाली बाळ झाल्यावरती, ती भगवंतानीच दिलेली आहे. हां, पण आता म्हणे विवेक बुद्धी वापरून ती आता आता मला नको, त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही म्हणे. ती जरूर होती तेव्हा, पण आता त्याची जरूर नाही आहे, ती नाही वापरायची. तर हे मला भागवतामध्ये याचा रेफरन्स मिळाला, की यशोदा बाळकृष्ण संवादामध्ये मला गोष्ट सांगतो. तर हे मी खूप बडबड, तुम्हाला खूप कंटाळा आला असेल हे. हे काय आहे. तर आता बघा या भागवतातल्या गोष्टी तुम्ही म्हणाल हे काय राजा राणीच्या गोष्टी आहेत सगळ्या भागवत. नाही, तसं नाही, त्याला खूप अर्थ आहे. आज आपण भजन सुद्धा बघितलं की भजनात किती अर्थ आहे. तर बाळकृष्ण श्रीकृष्ण गोकुळात वाढत होते. त्यांच्या अनेक लीला आहेत, बाललीला. तर एकदा यशोदा माता त्यांना दूध पाहिजेच होते आणि त्याचं काही पोट भरत नव्हतं. तिला वाटलं ह्याचं पोट भरत कसं नाही आहे. तर तेवढ्यात त्या छोट्या बाळ गोपाळाने त्यांनी जांभई दिली. हं. तर जांभई दिली, ती त्याच्या तोंडामध्ये तिला सगळं विश्व दिसलं. ते विश्व दिसल्यावर ती यशोदाला चक्कर झाली आणि तिची शुद्ध हरपली. पण नंतर काही आणखीन वर्षांनी, थोडं 2-3 वर्षाचा 4 वर्षाचा मोठा झाल्यावरती, ह्याच कृष्णाने बाहेर खट्याळगरी करत असताना त्यांनी माती खाल्ली म्हणून बलराम ते मोठे भाऊ कृष्णाचे हे घेऊन आले त्याला यशोदेकडे. आणि सगळ्यांनी हो म्हणे यांनी माती खाल्ली. तो कृष्ण म्हणले मी नाही माती खाल्ली, हे सगळे म्हणे खोटं सांगतायत.
ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. आई म्हणली, बलराम पण खोटं सांगतोय का? तो तुझा मोठा भाऊ आहे. तर ते बलरामाकडे वळून म्हणले, मी म्हणे खरंच सांगतोय, ऐक म्हणे तिची रिॲक्शन काय होते बघ. आणि कृष्ण आईकडे वळतात, यशोदेकडे म्हणतात, मी तुला म्हणे पुरावा देतो. कोण खरं कोण खोटं बोलतंय याच्यात म्हणे कशाला पडायचं. मी माझं म्हणे तोंड तुला उघडून दाखवतो, तू बघ माझ्या तोंडात माती आहे का, असली तर दिसेल तुला. तर त्याच्यावर एका संतांनी इतकं सुंदर सांगितलं, म्हणे गोपाळकृष्ण लहान बालक जरी झाले रूपामध्ये होते तरी काय, ते भगवान होते, ते सगळी षडगुणेश्वर सगळं त्यांच्यापाशी तेव्हा पण होती. तर ते म्हणले जर मी माती नाही असं स्वच्छ तोंड दाखवलं असतं, तर म्हणणे बलराम ते ते भगवंताचे अवतार आहेत, त्यांना त्यांना कमीपणा आला असता, आईनं त्यांना मारलं असतं खोटा आळ आणला म्हणून. मी म्हणे माझ्या तोंडात माती दाखवली असती तर आईनं मला मारलं असतं. मग म्हणे यातनं सुटका कशी करायची, त्यासाठी म्हणे मी तिसरंच काहीतरी दाखवतो की त्यातनं हे कोण खरं कोण खोटं हे होणारच नाही. म्हणून त्यांनी त्यांचं विश्वरूप दाखवलं. पण यावेळेस यशोदेनं डोळे नाही मिटले. तिची यावेळेस ते भागवतामध्ये फार सुंदर आहे बघा, या गोष्टी फारच सुंदर असतात. आपल्याला जर वेदांताच्या बॅकग्राऊंडने कोणी संतांनी समजावून सांगितलं ना, तर फार त्या रुची आणखीन वाढते. ते म्हटले मग पहिल्या वेळी डोळे मिटले आणि दुसऱ्या वेळी डोळे नाही मिटले, याचा अर्थ काय? तर म्हणे यशोदेला जेव्हा विश्व दिसलं त्या तोंडामध्ये, म्हणे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक यशोदा मैया पण दिसली आणि त्यात कृष्ण पण दिसले. तर तिला वाटलं, अरे मग म्हणे मी खरी का ते खरं, यात दोघातलं खरं कोण? मग तिला कळलं, की तिला ज्ञान झालं की हा काहीतरी अवतारी बालक जन्माला आलेला आहे, हे भगवंत आहेत. मग यशोदेला कळलं ते भगवंतांना कळलं. कारण भगवंत सर्वज्ञानी आहेत. मग भगवंताने काय केलं पहा, त्याचा संबंध ह्या इतकी माया कोठेच नाही, माते वेगळी त्याच्याशी आहे, या 27व्या ओवीशी. म्हणून मी सांगतोय ही गोष्ट. तर भागवतामध्ये वर्णन काय आहे बघा. इत्थम विदित तत्वायाम. इत्थम म्हणजे हे जे मी आता तुम्हाला सांगितलं की यशोदेने विचार केला, मग आतमध्ये दिसणारी यशोदा मैया आणि मी यातली खरी कोण. मग तिला कळलं की हे भगवंत आहेत, हे मला ब्रह्म दिसत आहे. इथम हे तिला विदित तत्व झालं, ते तत्व तिला समजलं. जे अर्जुन म्हणले की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, आणि शंकराचार्य म्हणले आत्मतत्वसंबंधी विचार, तेच इथे भागवता म्हणले इत्थम विदितत्वायाम. गोपिकाया म्हणजे यशोदा मातेला इथे गोपिकाया म्हणले. ईश्वराने काय केलं मग हे तिला समजल्यावरती, वैष्णवीं व्यतनोन्मायाम. ही वैष्णवी माया त्यांनी काय केली, तनोती, ही त्याची माया त्यांनी विस्तारली. आपल्या शरीराला सुद्धा तन म्हणतात बघा, तन. हं, हं. तन तन विस्तरोती असं संस्कृत परिभाषा आहे. म्हणजे जी विस्तार पावते आणि पुन्हा आकुंचित पावते. आपलं शरीर सुद्धा बघा काय मोठं होतं, म्हणून त्याला तन म्हणतात बरं का. ही माया त्यांनी जणू काही विस्तारली. त्यांनी कुठल्या रूपात माया दिली, पुत्र स्नेहमयीम विभू. हा, आईला मुलाविषयी जी माया वाटते ती वैष्णवी माया आहे, अगाध माया आहे. म्हणून हे म्हणले इतकी माया कोठेच नाही, माते वेगळी. आहा, ही भगवंतानी दिलेली माया आहे. त्या बघा, गुरुजींनी पण कसं सांगितलं, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की मला म्हणजे तुमचं प्रेम तेव्हा जरूर होतं, म्हणून तुम्ही भगवंतानी त्या मायेची, त्या प्रेमाची, अगाध अमर्याद प्रेमाचे बीज तुमच्यात रोवलं जेव्हा तुम्ही आई झाला. ती म्हणजे वाईट कशी असेल. आहा, संतांचे शब्द इतके गोड असतात. आता 2च मिनिटं आहेत, आपण पुढचे ओव्या बघू. पुरुषास म्हणजे निगमन काय करतात, पुरुषास स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष. असं ज्या कुटुंबामध्ये असेल ते सुखी कुटुंब असेल बघा. परस्परे वासनेस बांधून टाकले. हे असं समर्थ म्हणतात की असं एकमेकांच्या शिवशक्ती याच्यामध्ये बांधून टाकले.
पण या शिवशक्तीपासून साधकाला साधायचं काय? हम्म, काय साधायचं? त्यात आपला आजचा वेळ तर संपला. पण ते आता पुढच्या पुढच्या आठवड्यामध्ये हे आपण बघूया की आता आपण इथे थांबू. अ, आणि मग आता नंतर मी आता प्रार्थना म्हणतो. हं, की मग हं, प्रार्थना म्हटल्यावर आपल्याला काही प्रश्न असतील, अ, काही विचारायचं असेल तर आपण करूया. मी थांबतो इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.